नमस्कार मित्रांनो, मी मनापासून स्वागत करतो भांडुपकर हॅशटॅगमध्ये. तर माझं नाव आहे नितेश सावंत. मी तुमच्यासमोर एक विचार मांडतोय. तर यावर्षी नवनिर्माण सेना यावर्षी खूप विचार चांगले होते त्यांचे आणि राज ठाकरेंचं मी त्यांची भाषण ऐकलं, खूप मला आवडलं. तर तुम्हाला सांगतो मी आता ह्या एंडिंगमध्येच इंटरव्ह्यू घेतला होता. सदानजी भट यावर्षी त्यांचं पहिलं वर्ष होतं इलेक्शनचं. तर त्यांनी खूप जी तुम्ही ते ऐकलं असेल व्हिडिओ, तर तुम्हाला ती व्हिडिओ पण खूप आवडली असेल कदाचित. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर त्या इलेक्शनमध्ये ते त्यांचं पहिलं वर्ष होतं आणि त्यांचं वय तुम्ही ऐकलं असेल किती होतं ते. आणि ते म्हणजे आपल्या वडिलांच्या वयाचे आहेत आणि ते सी ए आहेत. तर त्यांच्यासाठी खूप खूप त्यांचं शुभेच्छा आणि त्यांना मी नमस्कार करतो. कारण त्यांनी जो निर्णय घेतला होता तो खूप छान घेतला होता आणि त्यांचं ते भाषण होतं ते पण मला खूप आवडलं. हिंदुत्व की बुलत आवाज आणि त्यांचं चिन्ह होतं बॅट्समन आणि 12 नंबरला ते त्यांचा नंबर होता तो. तर खूप जणांनी त्यांना सपोर्ट केला असेल. तुम्ही पण सगळ्यांनी सपोर्ट करा त्यांना प्लीज, ही माझी विनंती आहे. आणि नवनिर्माण सेना ही खूप चांगली गोष्ट आहे की नवनिर्माणनी पूर्ण एक आपल्या देशासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी आणि पूर्ण ऑल इंडियासाठी एक विचार मांडला होता. तो मला खूप छान आवडला. आणि राज ठाकरेंनी जे सांगितलं होतं हिंदुत्वासाठी आणि मराठा माणसांसाठी जे कष्ट लागेल ते काही करावं लागेल ते मी करेन, हे वाक्य जेव्हा राज ठाकरे साहेब बोलले तेव्हा खूप मला बरं वाटलं. एकनाथ शिंदेचं भांडूपमध्ये आगमन झालं होतं ते पण, त्यांचा पण इंटरव्ह्यू छान होता आणि त्यांचं भाषण पण मला खूप आवडलं. कारण त्यांनी पण सांगितलं की मराठा माणसांसाठी मी काही करेन, पण मी कधी एक मराठा माणसाला कधी एकट्याला सोडणार नाही. ही पण त्यांची खूप छान भाषण होतं. आणि मला ह्या दोघांचाही नवनिर्माण सेना आणि शिवसेना आणि यांचं मला खूप कौतुक पण वाटतं आहे. आणि महाराष्ट्राला काय पूर्ण ऑल इंडियाला त्यांचं कौतुक आहे. कारण नवनिर्माण सेना आणि शिवसेना एकत्र आली तर महाराष्ट्राचं खरंच नक्की चांगलं होईल असं मला वाटतं. तर आदित्य ठाकरे आहेत, परत नवनिर्माण सेनाचे राज ठाकरे साहेब आहेत. तर त्यांनी प्लीज एकत्र यावे आणि ह्या महाराष्ट्रासाठी, म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये काही मुलांना नोकऱ्या नाही आहेत, तर काही मुलांना शिक्षण नाही भेटत आहे. म्हणजे आता गरीब मुलं असतील, म्हणजे ऑल इंडियामध्ये म्हणजे कितीही मुलं असतील महाराष्ट्रामध्ये. बाहेरच्या देशातली लोक आपल्या देशात येतात, पण आपल्या देशातली लोक बाहेरच्या देशात गेला तर 1-2 दिवसच राहायला येतात. आपल्या देशामध्ये असं नाही होत. आपल्या देशामध्ये राहतातच, कायमच्याच राहायला बघतात. त्याने आपल्याला म्हणजे सदाजी भट यार त्यांनी सांगितलं होतं आपल्याला की खोटं रेशन कार्ड, आधार कार्डचं खोटं, परत म्हणजे किती प्रकारे खोटं राहून म्हणजे काही लोक राहतात सुद्धा इथे. तर तसं झालं नाही पाहिजे. तर महाराष्ट्रामध्ये मुलांना मेन गोष्ट नोकऱ्या नाही भेटत. शिक्षणाची पातळी पात्रता खूप कमी कमी होत आहे. कारण महाराष्ट्राच्या मुलांना काही नाही आहे. आणि मराठी भाषा आता पहिली खूप चालायची, आता मराठी भाषा थोडी कमी आली आहे. तर आपली भाषा, आपलं मन, आपली, तर मराठी भाषेला आपण जपलं पाहिजे. असंच हे करत बसा आपण. आपल्याला गर्व आहे की मराठी आपण असल्याचा. आणि मला तर गर्व आहे मी मराठी असण्याचा. तर माझी थोडं जरा बोलायला होत नाही मला, कारण मी पहिल्यांदा, कारण मी एवढं बोलतोय, कारण मी कधी एवढं बोलत नाही. तर मी तुम्हाला एवढंच सांगेन. त्या दिवशी जे बोलत होते सदानंद भटजी, मला खूप आवडलं. कारण त्यांनी कारण त्यांनी जो डिसिजन घेतला इलेक्शनमध्ये उतरून, म्हणजे हिंदुत्वासाठी काहीतरी प्रयत्न करण्याचा. म्हणजे आता किती प्रकारे आपले मंदिर आहेत, म्हणजे जसं काही गव्हर्नमेंट त्याला टॅक्स लावते. म्हणजे एवढे
मंदिर आहेत मुसलमान लोकांचे, ख्रिश्चन लोकांचे, मग तेव्हा त्यांना टॅक्स का नाही लावत? हे त्यांच्यानी तो विचारला होता. तो मला खूप म्हणजे जो विचार करण्यासारखा होता आणि तो विचार मी तुमच्यासमोर जो मांडणार होतो तो मला मांडायला लवकर भेटला नाही, कारण खूप मला विचार करावा लागला त्यासाठी.